नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. फिरा मस्त आणि रहा स्वस्त. तुमचं स्वागत आहे नाशिकमध्ये असलेल्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक त्र्यंबकेश्वरमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही मागच्या एपिसोडमध्ये बघितलं असेल, काल मला रात्री खूप उशीर झाला म्हणून घाईघाईत हॉटेल शोधलं. आज पहिलं तर हॉटेल चेंज करायचं आहे आणि मग महादेवाचं दर्शन घेऊन जायचं आहे ब्रह्मगिरी पर्वतावर. सकाळी लवकर उठून आम्ही निघालो कुशावर तीर्थाकडे. मस्तपैकी 2-3 डुबक्या मारल्या आणि कुशावर तीर्थाजवळचा परिसर फिरून घेतला. तीर्थाच्या डाव्या बाजूला सुंदर असं केदारेश्वर महादेवाचं मंदिर आहे. केदारेश्वर महादेवाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो त्र्यंबकेश्वर मंदिराकडे. चप्पल ठेवायचं स्टँड इकडे 5 रुपये. भाविकांची जास्त गर्दी नव्हती म्हणून दर्शन खूप छान झालं. मंदिराच्या पूर्व दरवाजामधून प्रवेश केल्यानंतर नंदी मंडप आणि मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार लागतं. खूप सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो. नाशिकला जर येत असाल तर नक्की या त्र्यंबकेश्वर मंदिराला भेट द्या. तर मित्रांनो, आता दर्शन झालंय. खूप सुंदर असं दर्शन झालंय. लाईन जास्त नाही आहे, खूप कमी गर्दी इकडे या ठिकाणी. आणि माझ्या मागे तुम्ही बघता हे त्र्यंबकेश्वरचं मंदिर आहे. आणि आता आम्ही निघतो इथून. दुपारचे सकाळचे 10:30 वाजलेत. हा इकडचा गेट आहे तो उत्तर गेट आहे आणि तो तिकडून समोरून यायचा तो पूर्वेचा गेट आहे. सो इथून आय थिंक VIP एंट्री आहे. तर आता 10:30 वाजले, निघतो आम्ही आता तिथून. आता जाऊन आता थोडा नाश्ता करायचा आणि हॉटेलमधून बॅग वगैरे घेऊन दुसरं कुठलं तरी चांगलं हॉटेल बघायचं आहे. ठीक आहे. मंदिराबद्दल इथे थोडक्यात माहिती दिली आहे, तुम्ही ते सुद्धा वाचू शकता स्क्रीनशॉट घेऊन. चावी एक असू द्या आपल्याकडे. तर मित्रांनो, आता आपण इथं रूम चेंज केला आहे. खूप चांगला रूम भेटला इकडे आपल्याला 700 रुपयामध्ये. आज फुल डे आणि नाईटला पण. तुम्हाला नंतर दाखवतो. आता आपण चाललो दुर्गा मंदिराला. आता आपण ब्रह्मगिरी पर्वत चढायला सुरुवात केली. ही आपली गाडी इथं लावले, काठी घेतले आणि इथे थोडंसं पाणी आणि थोडंसं चिप्स वगैरे घेतले नाश्ता करायला. सो हा स्टार्टिंग येते आता. ₹60. तर मित्रांनो, आता दुपारी 1 वाजता ब्रह्मगिरी सर चढायला सुरू केले. आता चालू केले. बघू आता किती वेळ लागतो चढायला. हो, बोलतात इकडे 1300 पायऱ्या आहेत. चढायला 2 तास लागतो. सो बघू आता किती वेळ लागतोय. तर मित्रांनो थोडं पुढे चालत आल्यावरती मुक्तादेवी मंदिर लागते. इथे सुंदरसं सजवलं इकडे.
म्हणून पाय पडतं, आई माफ कर आणि सुखरूप जाऊ दे, सुखरूप येऊ दे वरती. इकडे असे भरपूर सारे प्राणी, ब्रह्मगडी पर्वताकडे जाण्याचा रस्ता, असे भरपूर सारे पक्षी, जंगली प्राणी वगैरे इथे आढळतात. पण आता सध्या तरी वाटत नाही आता इथं असतील म्हणून, कंडिशन बघून. असतील सुद्धा पण आता बाहेर नसतील. रस्ता मस्त आहे रे, सरळ. आता ठीक आहे, नंतर वरती वाट लागणार आहे. सो आम्ही निघालो 1 वाजता. बघू आता किती वाजता पोहोचू. तर मित्रांनो, मध्ये रस्ता जाताना असं मंदिर आता खूप सुंदर असं. जाऊन लगेच बघून येऊ. नाही, ॲक्च्युली मंदिर नाही, वाडा आहे वाटतं. ओके, आजमध्ये सगळे लवर्स लोकांनी सगळे लिहून ठेवले इथं पण. सुप हे आधीचं नक्षीकाम आहे ते. देवळी सिमेंटवाले म्हणजे रिनोव्हेट केलं आय थिंक. कॅमेरा पडला. हे असं कॅमेरा पडतो डोक्यावर बाबा. मित्रांनो, आता हां बंद केलं, चालू आहे. काय बंद केलं? चालू आहे ब्रह्मगिरी. येडा आहे का? आत्ता जस्ट मेन पायऱ्या लागली तिकडे. या बहुतेक 500 का 600 पायऱ्या आहेत अशाच सेम. हां, आणि मेन माकडे इथं तिथं. सो चला भेटू आता वरती. हो काका, खाणं चुकीचं इकडे. गुटखा खाऊन चुकणार मग कशाला उगाच. नाही तू काय खालच्या खाली ठीक आहे, इथं वरती गाड्यावरती नको. काय सुंदर असा व्ह्यू. ते समोर असेल ते त्र्यंबकेश्वर मंदिर तिकडे. आता कॅमेरा कसा आहे, उलटा सीधा आहे मला माहीत नाही. कसा आहे कॅमेरा, बरोबर आहे का? आपल्याला इथे चढून तिथं पूर्ण क्रॉस करून तिकडे जायचं आहे त्या दुर्गा भंडारला. तो जो ब्रिज तयार झाला तिकडे जायचं आहे. आता किती वेळ लागतो काय माहिती. डोंगर बा, हे बा आले बा बादशाह. हे बघा साहेब आले. माकडं, थोडं पाणी दे ना त्याला. मसणार तुम्ही जरा पाणी प्यायला द्यायला. ठीक आहे, थोडी जल हे जीवन आहे. चिल्ड ती गोळी काढ आपली. हे बघा पाणी प्यायला आलाय. काळी वाट लावली अख्खी. हा ते तो काय घालत दे त्याला. हे काय आणले रुमाल?
चला थांबस. ते भारी खेळाले होते. पाण्याची बॉटल घेतली. दोन्ही पण. हा मग घेतली ना खेचून. अरे यार तू पण यार खरंच. नाही जाऊत रे. मला सगळं पडलं बाहेर जास्त पण झाले. थोडं वरती चढवल्यानंतर दरवाजा लागतोय. माकडाने सगळ्या बाटल्या घेऊन गेल्या. ह्याच्याकडे बाटली होती की माझ्याकडे होती. सगळ्या बाटल्या घेतल्या माकडाने. पूर्ण खडी चढाई इथून आता. ओ शिट, जबरदस्त चढाई आहे भाई. टोपी वगैरे सगळं काढून ठेवलं. तो बहुत खतरनाक पचावन. अरे त्या दात बीत घुसले ना सर्व तांबडे म्हणून फाडून टाकतील. नाही ॲक्च्युली माकडं आहे ती. जे मेन पायऱ्या आहेत हार्डवाला पायऱ्या तिकडेच आहेत. वरती कुठं माकडं नाही आहेत. तर त्यांना पण भरपूर चांगली अक्कल आहे. इथं आता मोठं वरती आता आले पठार. तर हे चढून आता जायचं वरती. आणि माकडाने बॉटल सगळ्या घेऊन टाकल्या. तर वरती पाण्याची बॉटल घेतली 40 रुपये. 40 रुपये एक पाण्याची बॉटल. सर्व होतं ते सर्व घेतलं खेचून. बरं झालं पॉकेटमध्ये बिस्किट ठेवलेत. पिशवी पण नाही सोडली. पिशवी पण घेऊन गेले. बरं झालं ती बिस्किट आपण पॉकेटमध्ये ठेवली का. सो पिशवी अशी आणा की काळी पिशवी कुठली तरी असं आणा. जिथे पिशवी घेतली नाही माझी. त्याला पिशवीमध्ये पाण्याच्या बाटल्या दिसल्या तर काय दिसलं नाही खायला. चला वरती पोहोचलो आता. लिंबू पाणी रेडी होते इकडे. आता जो किल्ला आपल्याला बघायचा आहे दुर्गा भंडार तो समोर त्या साईडला मागे. आणि इकडे या साईडला खाली तिकडे जातो आपण पहिला. त्याच्यानंतर मग तिकडे जाऊ मागे. ठीक आहे. तो अक्षय मग कसं वाटतं तुला आता. बेस्ट टाकलं एक नंबर. वरती जाऊ अजून मजा. किल्ला आता भरपूर मोठा आहे पण कचरा जास्त आहे भरपूर इकडे. जाम कचरा केला आहे त्या लोकांनी. कचरा भरपूर आहे. मी आता बघितलंच खाली. सो चला आता जाऊया तिकडे पुढे. तिकडनं पाण्याची टाकी. हां नाही पाया टाकी ना दुसरी ती. हां हां चला ना. ठीक आहे. कसं वाटतं टेस्ट. 10 रुपयाला आहे. तर मित्रांनो गड चढून झाल्यानंतर तिकडे समोर येते एक फ्रंटला लिंबू पाणी पिऊन आता आम्ही चाललो आहे मूळ गंगेचा जिकडे काय बोलतात त्याला उगम आहे तिकडे ब्रह्मगिरी पर्वतावरती. तो तिथे चालू आता. तिथे समोरच मंदिर आहे. आता जाताना काय वाटणार नाही पण येताना फाटणार आहे कारण की भरपूर चढाई आहे आणि उतरताना उतरणं भरपूर चांगली आहे. वरती पाण्याची बॉटल आहे 40 रुपये. लिंबू पाणी आहे 20 रुपये.
आणि मॅगी पण भेटते कितीला रे? 40 रुपये का 60 रुपये काहीतरी आहे, विचारलं नाही बहुतेक, विचारलं जाताना. सो सुंदर असं मंदिर समोर दिसतंय. आणि त्या ठिकाणी मूळ मंदिर आहे तिकडे कुठेच, हां इथे हे मंदिर आहे गंगेचं मंदिर, आणि त्या ठिकाणी आहे शिवजाटा मंदिर. सो तिथे सुद्धा आपल्याला जायचं आहे. चल उतर, शॉर्टकटने आलो आता काय. नाचो नाचो. हे ब्रह्मगिरी महादेवाचं मंदिर आहे. ब्रह्म विष्णू महेश शंकराचं मंदिर आहे. त्याच्या आतमध्ये 3 देवता आहे, 3 लिंग आहे. म्हणजे याचा अर्थ ब्रह्म विष्णू महेश. हात लावा आतमध्ये, फुलं काढावरती, बेल काढावरती, पाहून घ्या. तसं त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे, तसं सेम ज्योतिर्लिंग आहे अर्ध, आणि अर्ध त्र्यंबकेश्वर. तेव्हा तुमचं एक ज्योतिर्लिंग झालं. महादेव महादेव की जय हो, त्र्यंबक राजा की जय हो, जटा शंकर भगवान की जय. पी लो, क्या दान करने की इच्छा है तुम्हारी तो करो, तुम्हारी परमगिरी हो गया. चुकून झालं, गो हत्या झाली होती. गो हत्याचं पातक दूर करण्याकरता मी उमराच्या झाडाखाली गौतम ऋषीने 12 वर्ष तप केले. हो, इथं उमराखाली 12 वर्ष तप केले. स्वर्गातून उमराच्या 3 झाडाच्या मुळातून गोदाचा जन्म इथे कुंडा झाला. हे कुंडामध्ये गौतमाने आंघोळ केली, पातक दूर झाले. ही गोदावरी गुप्त झाली. तिथं समोर मंदिर आहे, लाल मंदिर आहे. शंकराच्या इथं कोपऱ्यामध्ये गायीच्या मुखात गेलेली, तिथे भगवान शंकरानं आंघोळ केली, ती गोदावरी जटात घेतली, तिथे येऊन गेले. म्हणून जागाचं मोठं महत्व आहे. जेणे केली ब्रह्मगिरी त्याला नेमापुरी नाम म्हणा प्रदक्षिणा कुशावरती करता विष्णानं तिथे कैलाशी जाणं. हे काही घडलं चुकलं दूर व्हावा, घरात सुचंद्र मनोकामना पुरवा, तीर्थयात्रा सफल व्हा. म्हणून हे हातात माझं काय, तुमचं भक्त काय, तुम्ही काय येतं तरी कशाला, ते काय करू राहिले ते सोडून दिलं. ते ऐकायचं इकडे बाबा काय, बाबा काय, आई काय आपला काय सांगायचं. एक तीर्थ चला, तुझी गाडी निघून जाईल पुढं. 2 मिनिटं ऐकून घ्यावा, त्यांच्यामध्ये गाडी उतरवून राहिले. चला आता तुमचं असं ते चला सांगा काय सांगू आता याच्यामध्ये. या रायगड थोडं ऐका, इकडे आजोबाई आता बसा बसा नारायण फोड फुटाना खाईन घराला जायचे तर ते मध्ये मग असं करत मध्ये तसं करा. ऐका थोडं काय ते मी ते काही सांगितलं नाही, ते कट करून टाका. आता दुसरं बोल ते करा सुरुवात पहिल्यापासून. हा असं माझ्याकडे लक्ष द्या. हे ठिकाण गोदावरीचे जन्मस्थान. दुष्काळात आले, हिवाळ्यात आले, पावसाळ्यात आले, फुटभर हे तीर्थाचे लेवल तेवढीच बालरूपात. जसं आपल्या लहान बाळाचा जन्म असा हा गोदावरीचा जन्म या ठिकाणी झालेले. हे गौतम ऋषींची धर्मपत्नी आल्या. हे गौतम ऋषी सकाळी पहाटे कोंबडा आणला का उठले का शेतामध्ये धान्य पेरून द्यायच्या. साडी पेरून दिल्या. इथं उंबराच्या झाडाखाली पोथीचं पुस्तक वाजायचं. दुपारपासून 12 वाजेपासून 12 वाजले का ते शेतीकडे गेले का की मंत्रांनी शेती पिवळी व्हायची. पिवळी झाल्यावरती नकाना सोलून भोजन करून 1,88,00,000 देव जीव घालायचे. पुढं गणपती देव होता, त्याला काही पावलं नाही. त्यांनी अंगाचा मळ काढून गायचा पुतळा बनवला. गायला मंत्र बोलले, गाय शेतीला पाठवली. गणपती म्हणजे नारायण मुनी लांबून येऊन फिरत फिरत सांगतात, ऋषीमुनी मी तुमच्या शेतीत गाय पाहिली धान्य खातानी. आता ऋषीमुनी उठले, गवताची काडी उचलली. हाटाहाट करताना काडीचा बांध तयार झाला. तेव्हा अर्धी गाय कापली गेली. ही गायची साक्षा. गो हत्याचं पातक लागलं. देव अवतार म्हणतात तुमच्या हातचं अन्नदान खाण्यात मला गो हत्याचं पातक लागलं. दंड करण्यात गौतम ऋषी चालू लागले. ते लाल मंदिरात शंकरच्या पिंडीवर गेले.
शंकर बगलना म्हणतात माझ्याकडून गायची हत्या झाली, देवातील मला अंकर करतात. त्या ठिकाणी गौतम ऋषींना चांदीच्या बेलाच्या पाना पूजा लावलेली 1001 वर्षे. ऋषीमुनी तुमचं पूजन झालं, उमरा झाडाखाली जा, 12 वर्ष तप करा, नाही तर 12 दिवस करा, तुमचं पाप पुण्यात धुत जाईल. स्वर्गातून गोदावरी उमराच्या 3 झाडाच्या मुळातून गोदावरी हे कुंडामध्ये उतरली. दुपारी 12 वाजता जन्म झाला. हे कुंडामध्ये गौतमाने आंघोळ केली, पातक दूर झाले. ही गोदावरी गुप्त झाली. इथे लाल मंदिर आहे, गायच्या तोंडात गोमुखात मंदिरात गोदावरी गेली गुप्त बाळरूपात. पहाडच्या खाली गोदावरी इकडे कोकणामध्ये चालू होती, उंच भागे खाली उत्तर भागाला उतरत नव्हती. शंकरनं गोदावरी अडवली. त्या कुंडामध्ये शंकराने आंघोळ केली, जगाच्या कल्याणाकरता जटामथात उचलली. माथ्यावर जाऊन सनी तांडव नुकतं केले, खडखड गुडघं टेकून केस झटकून गोदावरी गंगाद्वार रामकोंड 12 वर्ष कुंभमेळा भरतो कुशवर्ते कुंडामध्ये वरच्या कोपऱ्यामध्ये विष्णूची बारीक छोटी मूर्ती आहे. पोटातून बेंबीतून जरा बाहेर पडलेले. ते काळात गोदावरी चाली होती. देवाने पिंडदानच्या काढून कुशवर्ते कुंड बनवलं. गोदावरी मोकळी झाली. कोणी गंगा म्हणता, कोणी गोदावरी म्हणता. पुढं गंगापूर डॅम धरण मोठे. पंचवटी, नाशिक, नांदेड, पैठण, आंध्रा राज मंदिर स्वरूप गेले. तुकाराम महाराज इथे येऊन गेले म्हणून जागा महात्मा मोठे. ज्याने केले ब्रह्मगिरी चलन नियमापुरी नाम मन प्रदक्षिणा त्याची पुण्या नाही गणना. कुशावरती करता विष्णानं त्याचे कैलाशी जाणं. ऋषीमुनींच्या पाताघंट झाले. गोदावरी पाप धुण्याकरता आली. आपल्या पूर्वीच्यातून काही घडलं असेल, चुकलं असेल, हे दूर व्हावं, घरात सुख चंद्रा मनोकामना पूर्ण हे तीर्थ यात्रा संपला. चला बर्मा गेला फिरायला. इथे काही धन सोनं नाही लागती, पैसे नाही लागती. चला बर्मा गेला फिरायला. नारळ फोडा फुटाणा खायला. एक टीसभर कोरा कापडा, तांदळाचे 5 दाणे वाहिले, डोकं टेकलं तर गोदावरीचं पुण्य फळ मिळतं. येणीदान, मूत्रदान, अन्नदान, खंडनाळची वडी भरतात. चांदी पितळची सोन्याची गाय वाहतात. इथं 10 रुपये द्यायचे होते तर लांब लांब पळतात हातामध्ये, खर्च करून हाताने येतात. ही गाय हातात घेऊन पूजन करून ही तीर्थयात्रा सफल करतात. गंगाची पूजा होती, गायदान करतात. आता हे गंगा नाशिकला, नांदेडला, पैठण, आंध्रा फार राजमध्ये गेले लोक. लांब दमायला काय सला यायला पाहिजे. दे बाबा पाणी. ती का पान पोहे का कशाला लागत हे समजत नाही. फक्त दे पाणी. हा इथे एवढे लांब देऊ. आपल्या घरात काही दोष आहे, 4 कोपऱ्या शितळून द्या. सत्यनारायण, घर पूजा, कुलदेवताला, शेतामध्ये, हिरीमध्ये थंडी ताप आलं, गरम पाण्यामध्ये आपल्या गावातून म्हातारा कोतार जातं. मूर्ती दरबारची चमचेभर टाकतात. त्र्यंबकम जे ज्या मूर्ती व्हावं अमृतात. हे अमृत पाहिलं रिटर्न याची ताकद हे तीर्थामध्ये. पण लोकांना समजून द्या पाणी. गोदावरी, गंगा, महागंगे, हे माईकचं नुसतं माहिती आहे ते वाट नव्हतं की शॉर्टची रे. खरंच शॉर्टची वाट लागते की नुसतं माईकमध्ये होते. अक्षयने पूजा केली. आता लवकरात लवकर याचं काम होणार आहे लग्नाचं. त्यासाठी पूजा केली इकडे त्यांनी. नाही चांगलं आहे पण खूप. आणि ते काहीतरी बोलत होते काय मला जमलं नाही काय. पण ते इथे जर पण पाय केलं हे केलं तर तिकडे पाय पडायचं नाही, म्हणजे हात द्या जोडायचे. तर मित्रांनो इकडे मागे जो होतं ते मंदिर मूळ गंगा प्रकट झालेलं ते मंदिर होतं. तुम्ही ऐकलं असेल, त्या आजोबाने सगळं सांगितलं माहिती तुम्हाला. ठीक आहे. आणि हे आहे ते ब्रह्मगिरीचं मुख्य दर्शन इकडे या ठिकाणी खाली. ठीक आहे. तर आता चाललो आपण शिवजटा मंदिराकडे. कुठून जायचं? इथून जायचं ना. तुम्हाला प्रसाद वगैरे सगळं भेटेल. डबे बिबे पण आहे सगळं इथं पाणी घ्यायला. फेसबुक लाईव्ह आहे का? यूट्यूब लाईव्ह चालू आहे. फुल नेटवर्क इथे लाईव्ह करतो. काय म्हणलं बघा नितीन हो का. इथून कमीत कमी 800 मीटर असेल ना, ते 1 किलोमीटर असेल. हा थोडंसं लांब आहे इथून शिवजटा मंदिर. आणि तिथून मग आपल्याला जायचं आहे मेन. मी ह्या गडावरती कशासाठी आलो ॲक्च्युली मेन म्हणजे आपल्या इकडची जी दक्षिण गंगा आहे ते दर्शनासाठी. आणि जो दुर्गा भंडार आहे तिकडे जो पूल तयार झाला आहे तिकडे तो स्पॉट बघण्यासाठी आलो मी. अरे बापरे दरी बघा का बा जबरदस्त दिसायला लागली. जबरदस्त आहे ना. इकडून जायला शॉर्टकट नाही का रे वरती जायला, परत मागे आलं
तर मित्रांनो हे आहे शिवजटा मंदिर आणि तिथे ते दिसतं एकदम कॉर्नरला येते ते ब्रह्मगिरीचं मेन मंदिर आणि त्याला थोडंसं पुढे गेल्यावरती आहे मूळ गंगा मंदिर. आणि आता हा पूर्ण ब्रह्मगिरी पर्वत आहे अख्खा वरती येतो आणि आता हा जो रस्ता जातो तो बहुतेक जातो दुर्गा भंडारला, बहुतेक असं वाटतंय मला तरी, बघू ट्राय करून. चला सो आता याचं दर्शन घेऊ शिवजटा मंदिरमध्ये आणि पुढे जाऊ. ठीक आहे चला. माकडांपासून बॉटल वाचवते म्हणून बॉटल टी शर्टच्या आतमध्ये लपवली. ती पिशवी आणलेली ती भरवली म्हणजे त्या माकडाने पिशवी ती खेचून घेतली अख्खी. परत घे. हे फोटो जर तुम्हाला बघायचे असेल तर इंस्टा ID फॉलो करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे आणि इथे सुद्धा लिंक होत असेल. मस्त नजारा आहे बघा इथून. तो समोर जो किल्ला दिसतोय तो हरिहर किल्ला आहे आणि उद्या आपण त्या किल्ल्यावरती जाणार आहोत, त्या किल्ल्यावरती हरिहर किल्ल्यावरती. ठीक आहे सो चला आता दर्शन करूयात. एक गड्डा दोन्ही शिवलिंगचे घोड्याचे निशाण म्हणजे बुलेटचे निशाण. भैया व्हिडिओ मना है, फोटो ले सकते. बोला. हे शिव मंदिर जटाशंकर मंदिर भाऊ, जे आपल्याला समोर जे खाली खडक्यांवरती जे रेसा दिसतात सर, हे शिवजींचे जटांचे निशाण. कपाळीमध्ये गंगा माता म्हणल्यावर कन्या रूप. जे आपण जाऊन आलो गौतम ऋषीजी इकडं, ती गोदावरी आणि ही गंगा म्हणून याच्या खालच्या भागी नाव पडला म्हणून गंगा गोदावरी. शिव मंदिर जटाशंकर मंदिर म्हटलं जातो. दरअसल तीर्थ घ्या बंद करा. हां इकडे मंदिरामध्ये जे गुरुजी बसतात ते पूजा करून घेतात. मूळगंगा जे आहे तिथे मंदिर, तिकडे किती द्या तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. इथे शिवजटा मंदिरामध्ये जे बसतात ते 100 रुपये 50 रुपये असे. त्यांना बोललो की फक्त थोडीफार माहिती द्या. माहिती तुम्ही ऐकली असेल, खूप चांगली माहिती दिली थोडीफार. आणि नंतर बोलले की बसा बोलून पूजा करून घेतली डायरेक्ट. सो ते काय रेकॉर्ड नाही केलं. सो तुम्ही याल तेव्हा काय असं करू नका. जर माहिती भेटली तर ठीक आहे, माहिती नाही तर राहू द्या. ठीक आहे चला. काय आलं वरती काय? हां वर काय? वरती नाही जायचं आहे मग अक्षय सावकाश रे बाबा. हां तर मित्रांनो आता वाटचाल चालले दुर्गा भंडार या किल्ल्याकडे. समोर जो किल्ला दिसतो तो हा आहे दुर्गा भंडार आणि छोटीशी वाट आहे एकदम, 1-1.5-2 फुटाची असेल वाट. आणि इथं पूर्ण दरी आहे आणि पूर्ण जंगल आहे अख्खं, म्हणजे अख्खे झाडं अख्खी आलेत. सो आता चाललो आहे आम्ही दुर्गा भंडार या किल्ल्याकडे. सो बघत राहा व्हिडिओ मित्रांनो. तर मित्रांनो आता पोहोचलो आहे ब्रह्मगिरीच्या टोकावरती आणि दुर्गा भंडारच्या स्टार्टिंग पॉईंटवरती. सो आता इथून पायऱ्या सुरू होतात खाली जायला, ह्या पायऱ्यात. आणि हे बघ हे इथे सावकाश आहे, बघून या. आणि इथे आपल्या मारुती रायाची मस्त शिल्प असं सुंदर असं काढलंय. वा डोंगरात पोखरून काढलंय. चला. ओ हो भाई जबरदस्त. भरपूर मोठ्या पायऱ्या आहेत मित्रांनो यार. हे बघा 1-1 फुटाच्या पायऱ्या आहेत. लाईट सोर्स भरपूर कमी इकडे. चल अक्षय आता मेन तर पुढे. स्टार्ट. फायनली आम्ही दुर्गा भंडारला पोहोचलो.
तर मित्रांनो आता पोहोचलो आहे दुर्गभंडारच्या मेन ट्रेनिंग स्पॉटला, म्हणजे हा भरपूर व्हायरल झालेला स्पॉट हा. सो मी हा डिसाईड केला एक्सप्लोअर करायचा. खूप सुंदर असा पॉईंट आहे आणि दोन्ही साईडला दरी आहेत आणि मध्येच सुंदर असा ब्रिज झाला आहे. दुर्गभंडार क्रॉस करतो आता मस्तपैकी, थोडा नाश्ता करून इकडे. खूप सुंदर असा प्लेस आहे इथे, शांत वेळ एकदम. रिस्की आहे भरपूर यार, व्हायचं वारा येतो ना, काय प्रॉब्लेम नाही तसं, जाम रिस्की आहे भाई. आणि आता इथे पण तसं सेम पायऱ्या आहेत आज जायला. तुझा पुढे मजा येते या मागे बघता तुम्ही आणि हा जो आहे तो माझ्या मागे दुर्गभंडार आहे आणि भरपूर टाइम स्पेंड केला ते. पावणे 4 झाला आपल्याला. आता खाली जायचं आपल्याला, भरपूर वारा चालू आहे. सो आता निघतो इथून. सो चला. आम्ही मस्त निवांत बसून नजारे बघत बसलो, थोडेफार फोटोज काढले आणि निघालो परतीच्या प्रवासाला. दुर्गभंडार या किल्ल्याच्या खाली 108 शिवलिंग असलेली गुफासुद्धा आहे आणि गंगा आणि गोदावरीचा उगमस्थानसुद्धा आहे. पण त्या ठिकाणी आपण गेलो नाही, पुढच्या वेळी नक्की जाऊ. पावसाळा तर खूप छान आणि रिस्की सर्वात. तर मित्रांनो आता गोप्रोची चार्जिंग पूर्ण डिस्चार्ज झाले, 7-8% फक्त चार्जिंग झाले. सो आता निघतोय आपण इथून. आता पुढे आपला ब्रह्मगिरी पर्वत भरपूर येतो. आता हे बघा कसं झालं, इथे तुटा आले अख्खं, कधी पडू शकतं. थकलो आता भरपूर जाम. फोटो भरपूर काढले तिथे. आणि जर तुम्हाला हे फोटोज बघायचे असतील तर इंस्टाग्राम ID माझी इथे लिंक होत असेल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक दिली आहे. इकडनं पण स्ट्रेट खाली एकदम चिकट करू शकता. हा आहे दुर्गभंडार. तिथे वरती आम्ही काढलेले फोटो थोडेफार आणि आता आम्ही चाललो इथे खाली. सो संध्याकाळचे आता वाजलेत 5:20 मिनटं. 5:20 मिनटं झाले. आता खाली उतरेपर्यंत आता भरपूर 1 तास जाईल बहुतेक खाली उतरेपर्यंत. बघू आता, चला. भाई बरं झालं लवकर आलो नव्हतं, इथं कालव झाला असता का. हां आणि अंतरात मग फाटली असते आपली. भरपूर अद्भुत करिश्मा येऊ भाई. किती टन दगड काढले असतील? भरपूर अख्खा डोंगरच खोदला या लोकांनी. ते पण बघ ना, चिऱ्याने खोदला, असं नाही की काय मशीन लावून. किती वेळ गेला असेल याच्यामध्ये, भरपूर वर्षे गेले असतील. हां पायाने पण फुल खोदून काढलेत. हे बघ इथं पण तेच आहे बघ. काय माहिती काय सिस्टम आहे, काहीतरी असेल रे. बांधून ठेवायला कनेक्शन असतं ते पाण्याचं, बहुतेक काहीतरी असेल. सुचला मित्रांनो, तो भेटूया वरती ब्रह्मगिरी पर्वतावरती. मित्रांनो सह्याद्रीमध्ये एकाच वेळी मावळता सूर्य इथे या ठिकाणी आणि आपला इथे उगवता चंद्र या ठिकाणी. तर कसा व्हिडिओ काढतोय आता. ॲक्च्युली आता 1% फक्त चार्जिंग झाली याची. एक शेवटचा फक्त व्हिडिओ काढत होता. आज खूप छान सीन वाटत होता. या साईडला चंद्र आहे आणि या साईडला सूर्य आहे. खूप सुंदर असं वातावरण झालं इकडे, थंड एकदम. आता उतरतं खाली. वा हे काय काढलं खाली पण सूर्य काय. हां आलाच आहे ऑटोमॅटिक. सो आता खाली उतरते इथून, बहुतेक अर्धा-1 तास लागेल पोचायला. ठीक आहे चला खाली भेटूया. चल हा कसं बघा घेऊन चाललाय. तर मित्रांनो आम्ही आता ब्रह्मगिरी पर्वत पूर्ण उतरून झालं आहे. हॉटेलमध्ये गेलेलो, चेंज वगैरे केलं आणि आता बाहेर आलो आहे. आता इकडे जेवतो आम्ही.
संध्याकाळचे नाही रात्रीचे वाजलेत 9 आणि आता इथे ट्रिपल राईस ऑर्डर केलं इथे आणि मस्त इथेच मस्त आता गरम गरम शेकोटी करतो आहे सुंदर. आणि हे हॉटेल आहे. आणि अजून एक प्रॉब्लेम झाला, माझा लॅपटॉप खराब झाला. सो डेटा ट्रान्सफर करायला लॅपटॉप नव्हता माझ्याकडे, तो मेमरी कार्ड दोन्ही फुल झाले माझ्याकडे. तर इथे शोधलं आम्ही आणि भेटलं. तर इथे शॉपमध्ये विचारलं आम्ही की बाबा आम्हाला असं एका मेमरी कार्डमधून हार्ड डिस्कमध्ये डेटा कॉपी करायचा आहे. तर ते 100 रुपये बोलले, 100 रुपये देऊन. सो तिकडेच एक दुकान आहे म्हणून तो त्या साईडला दिलं एकाला. हां तिकडे एक उत्तम सोय आहे 10 वाजेपर्यंत. आता तिथे आता कॉपी करायला दिले आणि कॉपी करायचे 100 रुपये गेले त्यांनी. सो तुम्ही पण जर काय असं व्हिडिओज वगैरे करत असाल, यूट्यूबवर असाल तर लॅपटॉप वगैरे चांगला घेऊन या. तुम्हाला बरं पडेल. आता माझ्यासारखी हालत आहे. तुम्हाला आता जेवण झाल्यानंतर रूम दाखवतो तुला. आता इकडे आपलं जेवण झाल्यानंतर तुम्हाला रूम दाखवतो थोड्या वेळातच, ठीक आहे. आणि प्राइसिंग वगैरे पण सांगतो मला, ठीक आहे. तोपर्यंत आपण शेकोटी करू. त्याचं सूप आलेलं आहे इथे मस्तपैकी. अक्षय रेडी? हो चलो. एक आठवण म्हणून काहीतरी घेतलं. हां तेच ना. तर मित्रांनो हे बघा इथं मंदिर आहे मागच्या जागेला. हॉटेल दाखवतो पुढे ते. आम्ही जरा शॉपिंग करायला गेलो, प्रसाद वगैरे घेतला आणि थोडेफार जरा गिफ्ट थोडे घेतलेत घरच्यासाठी. आणि हॉटेल तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाला. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या समोरून एकदम सरळ आला स्ट्रेट हा बोर्ड दिसतो ग्रीन कलरचा. त्या बोर्डाकडून आपल्याला राईट मारायचं. अरे कॅमेरा घेतलेस का ते? हां कॅमेरा. हां. आणि तिथे समोर हे आहे बघा परमपूज्य गगनगिरी महाराज आश्रम, ठीक आहे. तर मित्रांनो बघा हा पूर्ण जो आहे तो पॅसेज आहे हा पूर्ण असा आणि मागे सुद्धा पॅसेज आहे. सो आता आम्ही इथं आमची रूम आहे या साईडला. तुम्हाला दाखवतो प्रॉपर रूम कशी आहे ती. खूप सुंदर अशी रूम आहे, खूप चांगली. मागे पूर्ण पॅसेज खूप मोकळा पॅसेज आहे. साईडला रूम आहे मस्त प्ले रूम इथं समोर आहे. सो एंट्रन्सलाच आपल्या इथे चार्जिंग पोर्ट वगैरे भेटतो, 2 बेड भेटतात आणि लाईट. मला दाखवतो बाथरूम कसं आहे ते. आणि इकडे गरम पाणी 24 तास आहे, ठीक आहे. किती यूज करू शकता. इंग्लिश बाथरूम आहे अटॅच. इथे एक चार्जिंग पोर्ट भेटतो. ती फॅन आहे मस्त आणि सुंदर अशी बाल्कनी भेटते. कपडे वगैरे सगळे तिकडे प्ले डोंट टेक अ पर्सनली. सुंदर अशी मस्त आईस पीस बाल्कनी भेटते. इथं बसून तुम्ही मस्त चिली करू शकता सकाळी दुपारी संध्याकाळी कधी, ठीक आहे. सो तर इथे व्ह्यू नाही आहे पण खूप सुंदर आहे. आणि आपण असं या रस्त्याने आलो. तुम्हाला बोलू ना तो ग्रीन बोर्ड त्या साईडला आहे. हा ग्रीन बोर्ड इकडे, ठीक आहे. सो खूप सुंदर अशी रूम आहे. सो ही रूम आम्ही आज सकाळी 12 वाजता बुक केली. 12 वाजता चेक इन केलं आणि हे उद्या 12 वाजता चेकआउट होणार, ठीक आहे. सो याचे टोटल पैसे झाले 700 रुपये. आणि हे लोक 700 रुपये डिपॉझिट येतात आणि 700 रुपये ते आपल्याला सकाळी आपण जेव्हा चेकआउट करतो तेव्हा आपल्याला रिटर्न देणार, ठीक आहे. सो असं आहे इथे. आणि जर तुम्हाला नाही इथे जर तुम्हाला खायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिला, इकडे तुम्ही कॉन्टॅक्ट करून इथे तुम्ही रूम वगैरे बुक करू शकता, ठीक आहे. आणि खूप सुंदर अशी रूम मस्त आहे. आईस पाहिजे मोठी, 2 बेड आहेत, सुंदर, ठीक आहे. सो चला तुला आपण भेटूया पुढच्या लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, फिरा मस्त आणि राहा स्वस्त. जय महाराष्ट्र. बस तेवढंच. करा कष्ट आणि वा नष्ट. नाही असं नाही, चुकीचं आहे, ठीक आहे. आपलं बरोबर आहे.